कोणते कोणते घराणे आहेत बघा त्यामध्ये आपल्याला प्रतिहार आहेत बघा, गढवाल दिसतील बघा, आणखी काय कोणतं आहे बघा त्याच्यामध्ये प्रतिहार, आणखी काय बघा वेगवेगळ्या घराण्यांची नाव आपल्याला दिसतात बघा. कुठलं प्रतिहार घराणं, गढवाल घराणं, कलचुरी चेद्दी किंवा परमार आहे बघा. प्रतिहार प्रतिहार घराण्यातला आपण कुठला कुठला राजा बघितला बघा, काय म्हणतात मिहिर भोज बघितला. मिहिर भोज नंतर काय काय महत्वाचे राजे आहेत बघा, त्यांचं आपण काय म्हणता येईल की काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे, लिटररी कॉन्ट्रीब्युशन कुठे आहे, राजशेखरचा असणारा संदर्भ कुठे येतो बघा. राजशेखरवर एक प्रश्न विचारलेला आहे बघा कर्पूर मंजिरीवरनं, तोही आपल्याला ह्या काळावर असणारा किंवा ह्या काळात आधारित असणारा क्वेश्चन आपण बघितला होता बरोबर. तसं आपल्याला ह्या काळातला आणखी काही क्वेश्चन्स बघूयात बघा, जे आपल्याला प्रश्न बनवून आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यातनं काही महत्वाचा भाग पण तुम्हाला मिळालेला आहे बघा. सोळंकीज आपण भीमा बैला, कर्ण बैला, जयसिंह सिद्धराज, जसं सोळंकी घराणं बघितलं तसं आपण याच पद्धतीनं आपण ही घराणे बघूया. राष्ट्रकूट बैल, सेना बैल, पाल घराणं बैलेलं आहे. प्रतिहार घराण्यातला आपण कुठला बघा, महेंद्र पाल पर्यंत त्याच्या अगोदर पर्यंत आलो होतो, ज्यामध्ये आपल्याला भोज मिहिर भोजच्या दरबारात असणारा जो काही कवी आहे कवी राजशेखर, त्याबद्दल पण आपण बघायला सुरुवात केली किंवा त्याच्या पुस्तकांची नावं आपण लिहून ठेवली आहेत बघा. कर्पूर मंजरी, बाल रामायण, आणखी काय काय पुस्तकाची नावं होते बघा. पुस्तकांची नावं लक्षात ठेवा, ते पुस्तकांची नावं तुम्हाला प्रश्नाच्या स्वरूपात येतील बघा. काय म्हणता येईल त्याला, पुस्तकांची नावं तुम्हाला प्रश्नाच्या स्वरूपामध्ये परीक्षेला विचारले जाते. ओके, त्यामुळं प्रश्न कसे येतात याचा अंदाज 100% घ्यायलाच पाहिजे बघा. प्रश्न कशा स्वरूपाचे येतात ते बघायला पाहिजे बघा. ओके, त्याच्यामधलं आपल्याला बघायचं काय काय महत्वाचं भाग आहे बघा. आपण बघितलं नागभट्ट बघितलं, मिहिर भोज बघितलं, मिहिर भोज नंतर आपण राष्ट्रकूट जे काय झालं होतं ते भोज बघितलं. भोजानंतर महेंद्रपाल आहे बघा, मिहिर भोज नंतर आलेला मिहिर भोज नंतर सत्तेवर आलेला राजा तो बघा महेंद्रपाल. महेंद्रपाल असणारा राजा त्याला गादीवर आलेला दिसतो, कोणाच्या प्रतिहारांच्या गादीवर. आता आपण काय बघा ह्या घटकावरचा काही अभ्यास आपल्याला इग्नोच्या आधारे काय करता येतोय बघूया.
इग्नू इग्नू म्हणजे काय, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. त्यात बघूया याच्याबद्दल काय दिलेलं आहे नक्की. ओके, प्रतिहार डायनेस्टी त्याबद्दल काय सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जवळ जे आहे त्याच्यापेक्षा डिटेल आणखी काय काय मिळतंय. जसं आपण बाकी पुस्तकात नाही बघतो तसं ह्यामध्ये काय दिलेलं आहे का त्या गोष्टी बघूयात बघा. प्रतिहार डायनेस्टी की काही कॉन्सेप्ट आहेत बघा. रिजनल पॉवर आपण त्यामध्ये आलेलो होतो. अर्ली मिडिवल पॉलिटिक्स इन नॉर्थ इंडिया त्यामध्ये पण आपल्याला दिसेल कोणत्या स्वरूपाचं आहे, कसं आहे, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात बघा. ओके, मेजर पॉलिटिक्स म्हणजे पाल, प्रतिहार आणि राष्ट्रकूट. त्यामध्ये आपण पाल बघितले, प्रतिहार, पाल राष्ट्रकूट बघितले. आता ह्यातला जो राहिलेला प्रतिहार घराणा आहे बघा, ते प्रतिहार घराणा बघूया बघा. त्याची थिअरी काय प्रकारची आहे, त्याच्यातला ओरिजिनच्या थिअरीज काय आहेत बघा. मेडिवल कशा पद्धतीने विभाजन केलेलं आहे बघा. एनआरए नावाच्या अभ्यासक आहेत बघा. 7 ते 12 एक, 12 ते 16 एक, 16 ते 18 ह्या पद्धतीनं मेडिवलचे आपल्याला डिव्हायडेशन केली. मेडिवलिझम म्हणजे काय, मिडिव्हिलिझमचे असणारे वैशिष्ट्य पण दिलेत बघा. मिडिव्हिलिझमची ही वैशिष्ट्य आहेत बघा, काय काय प्रकारचे. आता हे आपण याच्यानंतर मिडिव्हिलिझमच बघणार आहे बघा. त्याच्यानंतरचा आपला जो भाग असणार आहे तो मध्ययुगीनच असणार आहे बघा. मध्ययुगीनचाच भाग त्यामध्ये आपण अभ्यास करणार आहे बघा. ओके, त्यामध्ये आपण जर बघितलं एक एक घटक आपण व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह, हा घटक बघा ट्रान्झिशन टू अर्ली मिडिव्हल. याच्या हे हा घटक झाल्यानंतर हे प्रादेशिक सत्ता उत्तरेकडल्या झाल्यानंतर आपल्याला हा पॉइंट बघायचा बघा. ट्रान्झिशन टू अर्ली मिडिवल इंडिया म्हणजे संक्रमण जे आद्य मध्ययुगीन काळामध्ये झालेलं त्याच्याबद्दलचं बघायचं आहे. त्यातल्या प्रमुख सत्ता आपण पाल बघितलेले आहेत, राष्ट्रकूट बघितलेले आहेत, आणि नाव वी आर टॉकिंग अबाउट द प्रतिहार, गुर्जर प्रतिहार. मग अर्ली मिडिवल इंडियाची पॉलिटी कशी स्टडी करायची ही आपल्याला ह्याच्यानंतरच बघायचं बघा. स्टेट फॉर्मेशन, आपण काय पाहत होतो बघा. प्रतिहार घराण्यातला आपण भाग बघत होतो. प्रतिहार घराण्यातला वेगवेगळे आस्पेक्ट्स काय प्रकारचे आहेत, कशा प्रकारचे आहेत, काय आहेत, त्या गोष्टी आपण बघत होतो बरोबर. त्यात आपल्याला जे राजपूतांच्या अंतर्गत कशा पद्धतीनं राज्य निर्माण झालेलं आहे किंवा राज्य निर्मिती झालेलं आहे तेही बघायचं होतं. नेचर ऑफ पॉलिटी अंडर द पाला ते आपण पाहिलेलेच आहे. ओके, त्यामुळे तिथं काही आपला विषय नाही. आता आपण बघू ह्यामध्ये प्रतिहारांबद्दल काय सांगितलेलं आहे. व्हॉट इज द एक्झॅक्टली वर्ड फॉर द प्रतिहार. मोखारी अवंतवर्मन वगैरे म्हणलेलं आहे बघा. सामंत चुडामणी, चुडानी गुप्तांचे असणारे जे काय आहेत बघा. सामंत म्हणजे फ्युडल सिस्टीम, फ्युडेटरी सिस्टीम म्हणजे सामंतशाही. फ्युडेटरी सिस्टीमला सामंत म्हणलेलं आहे. अर्ली मिडिवल काय व्हेरियस पर्स्पेक्टिव्ह काय ते आपल्याला चेंजलेस सोसायटी, चेंजलेसनेस ऑफ इंडियन पॉलिटी सोसायटी अँड द इकॉनॉमी. कोणत्याच प्रकारचा सामाजिक आर्थिक राजकीय बदल होत नाही अशा काळाला त्यांनी मध्ययुगीन कालखंड असं म्हणलेलं आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये काय काय दिलेले आहेत बघा. आता आर्य शर्माने काय त्याचे वैशिष्ट्य दिले आहेत बघा. टिरोडल स्टेट्स, राजन्य क्षत्रिय आहेत, वर्ण सिस्टीम असणार दिसे. अर्ली हिस्टॉरिकल काही गोष्टी सांगितल्या बघा. बेसिक प्रिमाइस ऑफ द फ्युडल पॉलिटी. फ्युडल पॉलिटी म्हणजे ह्या काळातली जी राजकीयता आहे त्याला फ्युडल पॉलिटी म्हणलेलं आहे बघा. म्हणजे सरंजामी असणारी राजकीयता. त्यानंतरचा असतंय बघा ए साळतेकरांचं काही पुस्तकात माहिती दिली आहे. प्रिव्हलेंट नोशन ऑफ अर्ली मिडिवल इंडिया अमंग द हिस्टोरियन. The ideal of feudal empire with a full liberty which constituent state to strive for the imperial status but without permission to force a unitary empire after the conquest.
thus produced a state of continuous instability in ancient India. मग आपलं NRA ने काय त्याचे काय म्हणतात पेरिडिकल फेजेस दिले बघा. मध्ययुगाचे टप्पे दिले. हा पहिला टप्पा म्हणलेला आहे, हा दुसरा टप्पा म्हणलेला आहे, हा तिसरा टप्पा आहे मग मध्ययुगीन इतिहासाचा. मग त्या मध्ययुगीनचे वैशिष्ट्य मध्ययुगीनता म्हणलं जातं. मध्ययुगीनता वैशिष्ट्य आपल्याला ह्यामध्ये दिले. मध्ययुगीनताची वैशिष्ट्य यामध्ये दिलेली आहे. मध्ययुगीनताची वैशिष्ट्य यामध्ये दिलेली आहे. द किंगडम बिकेम द रिजनल, म्हणजे राज्य जे आहे ते प्रादेशिक असणार. काय राज्य प्रादेशिक राहणार आणि त्याचबरोबर काय म्हणलं जातं की नेशन स्टेट ऑफ युरोपियन रिगार्डेड त्या प्रकारचं असणार. द नेचर ऑफ इकॉनॉमी गेट ट्रान्सफर वन बेस ऑन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स टू प्रिडॉमिनंटली ॲग्रेरियन, म्हणजे बाजार किंवा त्या प्रकारचं स्वरूप आलेलं असणार. दुसरं इन द स्पेअर ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज, भाषेचा विकास, वाङ्मयाचा विकास आणि लिपीचा विकास झालेला आहे. द रिजनल फीचर्स गेट कॉन्सन्ट्रेटेड, प्रादेशिक वैशिष्ट्य त्यामध्ये आलेली दिसणार. द डिस्टिंक्टिव्ह फीचर ऑफ रिलिजन इन दिस पिरियड वॉज द मशरूमिंग ऑफ ए नंबर ऑफ सेक्ट्स अँड सबसेक्ट्स, अनेक पंथ उपपंथ याचा उदय त्या ठिकाणी झालेला असणार. ह्या गोष्टी आपल्याला या मिडिवल इंडियामध्ये दिसतात. That was categorized into specific regional schools such as Eastern, प्रत्येक ठिकाणचं रिजनल स्कूल आपल्याला दिसतात. पूर्व भारतातलं वेगळं, ओरिसाचं वेगळं, मध्य भारतातलं वेगळं, पश्चिम भारतातलं वेगळं, मध्य डेकनीज म्हणजे मध्य दख्खन मधलं असणार वेगळं. अरे पॉस्टुलेट ॲट द फ्युडल थिअरी ऑर द अझम्पशन, कंजंक्शन म्हणून पण बघितलेलं दिसतं. सामंताज वगैरे त्या गोष्टी आलेल्या दिसतात. ह्याच्यातले हे वैशिष्ट्य आपल्याला वर्णसंकर, इंटरमिक्सचर ऑफ कास्ट विच ओरिजिनेटेड इन प्री गुप्ता पिरियड, ज्याची सुरुवात ऑलरेडी गुप्त काळाच्या अगोदर झालेली दिसते बघा. इंटरमिक्सचर किंवा वर्णसंकर म्हणलेलं आहे. ओके, मग राजपूत लिनिएज काय आहे प्रकारचं, कशा पद्धतीने आलेलं आहे. 3 इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट्स ऑफ स्टेट फॉर्मेशन इन दिस पिरियड. आयडियोलॉजी ऑफ इंडोर्समेंट ऑफ द मोनार्की, अप्रोप्रिएशन ॲग्रिकल्चर सरप्लस, शेतीतलं उत्पादन अतिरिक्त उत्पादनामुळं आणखी राजकीयतेमध्ये काही चेंजेस आपल्याला ठिकाणी झालेले दिसतात. इमर्जन्स ऑफ हायरार्किकल सिस्टम बेस्ड ऑन हेजिमनी अँड द सबज्युगेशन. ओके, मग काय मेजर पॉलिटिकल पॉवर्स मध्ये आपल्याला प्रतिहारा दिसतं, पाला दिसतं अँड द राष्ट्रकूटा इन नॉर्दर्न इंडिया. देन वी विल टॉक अबाउट दॅट द डेथ ऑफ शशांक वगैरे आपण बघितलेलं आहे बघा, काय प्रकारचं आहे. ओके, हे आता आपण बघूया. आरसी मुजुमदार, धर्मपाल as one of the greatest king that ever ruled in Bengal, that one who raised the glory of kingdom to great height. It may be mentioned that in the famous tripartite struggle between Pala, Pratihara and Rashtragut to establish control over northern India, Dharmapal played a very crucial role. In fact, for a while he managed to attain a supreme position in North India. According to R.C. Majumdar, Dharmapal spent his whole life in a military campaign after having suffered defeat at the hands of Pratihar and the Rashtragut. He went on to establish an empire that embraced a considerable part of northern India. Details about his region are known mostly from the copper plate inscription found in a place called as Khalimpur. Khalimpur मधल्या ताम्रपटातनं याची माहिती मिळते. Apart from the military campaign, Dharmapal also is known as patronage of Buddhism. बुद्धिझमला राज्य देणारा राजा म्हणून सुद्धा धर्मपाल या राजाकडे बघितलं जातं. त्याचबरोबर विक्रमशाला विद्यापीठ त्यांना बांधलेलं दिसतं बघा. दॅट अर्न हिम अ लॉट ऑफ फेम, त्यातनं खूप त्याला प्रसिद्धी मिळालेली दिसते. अकॉर्डिंग टू आरसी देवपाल आला, धर्मपाल आला, गोपाळ आला, मग त्यानंतर राष्ट्रकूट आहेत बघा, राष्ट्रकूट डायनेस्टी. राष्ट्रकूटांचं पण आपण डिटेल पाहिलेलं आहे बघा, काय प्रकारचे राष्ट्रकूट. नागभट्ट, वत्सराज. प्रतिहार मॅनेज टू रिकवर अंडर द लिडरशिप ऑफ नागभट्ट. Son and successor of the Vatsaraj, Nagbhatta attacked and defeated the nominee from the whom Dharmapal had a place on the throne of Kannauj, which resulted in a conflict with the Dharmapal himself. In a battle fought against Dharmapal, Nagbhatta emerged victorious. After this success, the Nagbhatta conquered several territories, including a large portion of the territories under the control of Dharmapal. In this situation, Dharmapal probably sought the aid of the Govind II, the third राष्ट्रकूटा किंग. म्हणजे आपल्याला त्या काळातली जी राजकीयता आहे ती आपल्याला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. पोट पोएट आहे, त्यातनं काय आपल्याला माहिती मिळालेली दिसते.
ओके, तसं आपल्याला यात महिपाल म्हणलेलं आहे बघा. सक्सेसर नायनपाल किंवा विग्रहपाल ही पालांचे असणारे राजे. कल्चुरी त्रिपुरीचे कल्चुरी पण आपल्याला या ठिकाणी दिसतं बघा, त्यांचाही संदर्भ या ठिकाणी. रामपाल आहे. मदनपाल was busy defending his kingdom from invasion. A new dynasty called as सेना रोज इन द वेस्ट बेंगॉल. सेनाची जी घराणं आहे वेस्ट बेंगॉल मध्ये, त्यातनंही आपल्याला काही माहिती मिळते बघा. ओके, ह्या पद्धतीनं आपल्याला राष्ट्रकुळांचा काही घटक समजून घ्यायचा आहे, पालांचा घटक समजून घ्यायचा आहे, त्याचबरोबर प्रतिहारांचा काही घटक समजून घ्यायचा आहे बघा. प्रतिहारांमध्ये आपल्याला जे दिसतं काय म्हणलं जातं बघा, त्यामध्ये भोजानंतर असणारा, मिहीर भोज नंतर असणारा राजा म्हणून आपण कोणाकडे बघतो बघा, तर महेंद्रपाल फर्स्ट या राजाकडे आपण बघतो बघा. काय काय त्यात सांगितलेलं आहे, त्यात कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पटपट संपू बघा. महेंद्रपाल Bhoj was succeeded by his son Mahendrapal. His most notable achievement, conquest of Magad and northern Bengal. मगध आणि उत्तर बंगाल जिंकले किंवा ताब्यात घेतले, त्याचं महत्वाचं योगदान. Mahendrapal first was a liberal patron of men of letters. The most brilliant in his court was Rajsekhara. राजशेखरा त्या दरबारात असणार, त्याची पुस्तकाची नाव आपण घेतली बघा. नंतर याच्यानंतरचा राजा कोणता आहे बघा, महेंद्रपाल नंतर महिपाल नावाचा राजा. महिपालांचं काय सांगितलेलं आहे, महेंद्रपाल डेथ was followed by the scramble for the position of the throne. महेंद्रपालच्या मृत्यूनंतर त्या राजगादी मिळवण्यासाठी आपल्याला त्या राजगादीचे लचकेतोड करायला सुरुवात झालेली दिसते. म्हणजे वेगळ्या प्रकारचा संघर्ष त्या ठिकाणी उभा राहिलेला दिसतो की गादी मला पाहिजे ह्या पद्धतीनं लढाई, वारसा युद्ध आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतं गादीवर. ओके, ॲट फर्स्ट हिज सन भोजा सेकंड सेज द थ्रोन, बट हिज हाफ ब्रदर महिपाल सून अपसर्ज द थ्रोन. म्हणजे पहिल्यांदा भोजा दुसरा यानं सत्ता ताब्यात घेतली, पण त्याचा जो हाफ ब्रदर म्हणजे काय सावत्र भाऊ आहे, त्याला आपण स्टेप ब्रदर आजच्या काळात म्हणतो, त्या काळात हाफ ब्रदर म्हणलेलं आहे. तो हाफ ब्रदर आहे महिपालनं परत ताब्यात घेतलं. बट हिज हाफ ब्रदर महिपाल सून अपसर्ज द थ्रोन. वन्स मोर the Rashtrakud sapped the strength of the Pratihara empire in its ruler. Indra III completely devastated the city of Kannauj. इंद्र नावाच्या राजानं पूर्ण, इंद्रा तिसऱ्यानं राष्ट्रकुटाचा जो राजा आहे त्यानं काय कन्नौज पूर्ण नष्ट केलं. But the withdrawal of Indra III to the Deccan Empire enabled Mahipal to recover from the fatal blow. The Arab traveler Al-Masudi who visited India in the 915. Al-Masudiची विजिट आहे बघा ह्या काळात. Al-Masudi visited this ruler, this kingdom in 915 to 916 AD. 915 to 916 AD. Refer to the power and resource of the king of Kannauj, whose kingdom extended up to the Sindh in the west. सिंध पर्यंत ते विस्तारित झालेलं दिसतं. त्याचबरोबर राष्ट्रकुटांच्या दक्षिणेपर्यंत ते पोहोचलेलं दिसतं. अरब क्रॉनिकल testified to the struggle between Rashtrakuta Pratihara as well as the formidable force as the disposal of the latter. त्यानंतरचे राज्यकर्ते बघा महेंद्रपाल दुसरा, लॅटर रूलर काय बघा महेंद्रपाल दुसरा त्याच्यामध्ये काय आलेलं आहे बघा, आणि त्याची जी काही मुलं आहे त्याच्यानंतर महिपाल वॉज एबल टू मेंटेन द स्ट्रेंथ ऑफ हिज एम्पायर इन फॅक्ट बट रिसीव इट्स शेअरिंग or shattering blow during the region of Devpal when the Chandela became virtually independent. देवपाळाच्या काळात आपल्याला चंदा हे स्वतंत्र झालेले दिसतात का, स्वतंत्राच्या या ठिकाणी आलेले दिसतात. The process of decline of Pratihara empire
which had begun with Devpal accelerated with the region of the Vijaypal. Pratihara Empire was already spent force when the Rajapal. The successor of Vijaypal come to the throne of Kannauj in the last battle of 10th century. A certain Ishpal referred to in inscriptions of the year in 136, perhaps the last ruler of this dynasty. आता हे राज्यघराणं संपलं कधी? तर सम्राट तिसरा कृष्ण, राष्ट्रकूटांचा राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण यानं आपल्याला प्रतिहार घराणं संपवलेलं दिसतं. प्रतिहारांची सत्ता संपुष्टात आणली. प्रतिहारांची सत्ता संपुष्टात आणलेली दिसते. महिपाल, देवपाल, विजयपाल अशी त्या ठिकाणची नावं दिसत बघा. ओके, याच्यानंतरचा काही भाग आहे बघा, तो आपण बघूया की आणखी कोणतं घराणं आपल्याला अभ्यासात सांगितलेलं आहे बघा. अभ्यास करायला आणखी कोणतं, आपण हे प्रतिहार बघितलं. प्रतिहार नंतर आपल्याला काही बघायचं बघा, सिलेबस आपण बघूया. सिलेबस जर आपण बघितलं, सिलेबस मध्ये जर आपण गेलो तर सिलेबस मध्ये आणखी आपल्याला काय मिळते बघा, आणखी कोणत्या घराण्यांचा अभ्यास आपल्याला करावयास सांगितलेला आहे. ओके, आपण काय बघितलं बघा, प्रतिहार झालं. आता आपण कल्चरी छेदी, गढवाल आणि परमार बघायचे. तिन्ही घराण्याचा आपण संपूया आणि पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ द अर्ली मिडल इंडिया विल विथ एंड इन टुडेज लेक्चर. कल्चरी छेदी, गढवाल आहेत बघा. कल्चरी छेदी और द गढवाल हे बघायचे. त्याच्यानंतर मग आपल्याला कल्चरी छेदी बघू, मग गढवाल बघू आणि मग परमार बघूयात बघा. कल्चरी छेदी, गढवाल अँड द परमार. ओके, ओरिसा कल्चरी छेदी. काय म्हणतात त्यामध्ये तिसरा. ओके, हां, शाकंभरीची चौहान नाही, चौहान नाही बघा, आपल्याला चौहान विचारलेलं नाही, पण प्रश्न वेगळ्या पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. बुंदेलखंडचे जेजूक भुक्ती असं म्हणलेलं आहे, ती आपण बघायला पाहिजेत बघा. ओके, बघूया बघा या कल्चरीच्या छेदीबद्दल आपल्याला काय काय सांगितलेलं आहे का. कल्चरीची छेदी म्हणलेलं आहे. परमार आपल्याला बघायचं आहे परत, राजपुतना रिजन. Cultures, Siddhi. Early history, culture is also known as Hayai. Culture is known as Hayai. Early history. Culture is also known as Hayai. त्यांना काय आणखी काय म्हणलं जातं, Hayai. Hayai. Have been referred to the epics and the Puranas. Puranas and epics मध्ये त्याला त्या पद्धतीने म्हणलं जातं. When they became associated with Cheddis country, they were known as Cheddis. Their earliest seat of power was possibly as Mahishmati or Narmada. त्यांचं earliest power of seat, earliest power of seat, सत्तेचं केंद्र कुठलं, महिष्मती, नर्मदा नदीवर. ऍट नर्मदा रिव्हर. नर्मदेबद्दल आणखी काय माहिती आहे बघा, पुलकेशिन सेकंड या ठिकाणी हर्षवर्धनचा पराभव केला होता. Cultures of Tripuri. In the second half of the 6th century, to the culture emerged as a political power that their kingdom comprised of Gujarat, northern Maharashtra, even part of Malwa. गुजरात याचा भाग जो काय, गुजरात, नॉर्दर्न महाराष्ट्र, अँड द माळवा, पार्ट ऑफ माळवा, माळव्याचा काही भाग हा त्याचा आपल्याला असणारा प्रदेश दिसतो.
नॉर्दर्न महाराष्ट्र and even part of Malwa. The three culture king Krishna Maharaj, his son Sankaran, and the latter son the Buddharaj. तीन आपल्याला राजे असणारे दिसत बघा. His son Sankaran were known to have rule between the 550 to 620. They had to contend to the two powerful neighbor मैत्रक ऑफ वल्लभी. त्यांचे शेजारी कोण आहे बघा, वल्लभीचे मैत्र घराण आहे आणि बादामीचे चालुक्य यांचा आपल्याला त्यांना बॉर्डर लाईन असलेली दिसते. But the culture continued to exist as millions of families of some importance in eastern Malwa and neighboring region established matrimonial relation with eastern, western and Chalukya princes. यांचा वैवाहिक संबंध पश्चिमेच्या चालुक्य आणि पूर्वेच्या चालुक्यासोबत असलेलं दिसतं. म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपल्याला काय म्हणता येईल की या पद्धतीचं असणारी त्यांची राजकीयता आहे बघा. पॉलिटिक काय स्वरूपाची होती तर या प्रकारची होती. कल्चरीज ऑफ त्रिपुरी इन द 8th century सेव्हरल ब्रांचेस ऑफ कल्चरी वेर सेटल टू डिफरंट पार्ट ऑफ नॉर्दर्न इंडिया. अनेक शाखा या कल्चरीच्या होत्या त्या उत्तर भारताच्या वेगळ्या ठिकाणी काय म्हणता येईल की जाऊन राहिल्या किंवा वास्तव्य करायला लागल्या दिसते बघा. म्हणजे एकाच ठिकाणी त्या शाखा राहिल्या नाहीत. त्यातले ते कल्चरीचे छेद्य कल्चरी छेद्दी आपण ते बघितले. डिफरंट पार्ट्स ऑफ नॉर्दर्न इंडिया. त्याच्यानंतरचा भाग बघायचा बघा. पुढचा काय इन डिफरंट पार्ट्स ऑफ नॉर्दर्न इंडिया वन ऑफ देम फाउंडेड अ प्रिन्सिपलिटी इन सरायपुरा इन द मॉडर्न गोरखपूर डिस्ट्रिक्ट. म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे बघा कल्चरीज आपल्याला ह्या ठिकाणी असलेलं दिसतं. काय काय आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा. काय काय गोष्टी बघायचं आहे गरजेचं आहे त्या गोष्टी या ठिकाणी आपण बघूया बघा. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघा. वन ऑफ देम फॉलोड प्रिन्सिपलिटी इन सरायपुरा इन मॉडर्न गोरखपूर डिस्ट्रिक्ट. आजच्या गोरखपूर जिल्ह्यामध्ये सरायपुरा नावाचं ठिकाण त्या ठिकाणी आपल्याला हे कल्चरीज ऑफ त्रिपुरी असणार दिसतात बघा. बुंदेलखंड चेदी कंट्रीचं जे ठिकाण आहे त्याला बुंदेलखंड रिजन म्हणलेलं आहे. बुंदेलखंड जेजुगुप्तीचे बुंदेलखंड पण म्हणलेलं आहे बघा. जेजुगुप्ती. द कल्चरीज ऑफ चेदी ऑल्सो नोन ॲज अ दहाल मंडल. दहाल मंडल पण म्हणलं जातं. ऑल्सो नोन ॲज दहाल मंडल. दहाल मंडल हा त्यासाठी वापरलेला शब्द आहे. दहाल मंडल हॅड देअर कॅपिटल आहे त्रिपुरी नियर जबलपूर इन मध्य प्रदेश. त्यांची राजधानी आहे बघा त्रिपुरी आहे. त्रिपुरी ही त्याची राजधानी आहे. कोकल फर्स्ट विथ द accession of कोकल in the about 845 the real history of cultures of त्रिपुरी. आपल्याला चेद्दीचं बघितलं त्रिपुरीचं बघूया आपण आता काय काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा ते बघूया. त्रिपुरीचे कल्चरी म्हणलेले आहे. पुराणात हया या घराण्याचे वंशज म्हणजे कल्चरी त्याचे नर्मदेच्या पूर्व खोऱ्यात राज्य होते. त्यांची मुख्य शाखा त्रिपुरी होती. कोकल हा कल्चरी घराण्याचा संस्थापक होय. त्याचा संस्थापक कोण आहे बघा कोकल हा संस्थापक आहे. काय संस्थापक राजा आहे. संस्थापक राजा आपल्याला असलेला दिसतो. संस्थापक राजा. ओके संस्थापक राजा कोकल कधी आला तो तर 845 AD. 845 AD. The real history of cultures of Tripuri may be said to have begun. Kokal of first is credited with victories over many powerful kings. He came into conflict with Pratihara king Bhoj first, gained a resounding victory over him. He is said to have plundered Vanga or the East Bengal. पूर्व बंगाल किंवा वंग नावाच्या प्रदेशाला त्यांनी लुटलेलं दिसतं बघा. त्यातनंही आपल्याला संपत्ती मिळवली दिसते. राष्ट्रकूटा किंग राष्ट्रकूटांचा राजा कृष्ण दुसरा who was his son-in-law and invaded the northern Konkan. Thereafter the culture entered into series of matrimonial alliance with राष्ट्रकूट. म्हणजे हे जे आहेत हे राष्ट्रकूटांसोबत वैवाहिक संबंधामध्ये आलेले दिसतात बघा. वैवाहिक संबंध राष्ट्रकूटांसोबत त्यांचे असलेले दिसतात. वैवाहिक संबंध राष्ट्रकूटांसोबत आपल्याला असलेले दिसतात. ऑफ द टाइम ऑफ Krishna III and his
टू फॅमिलीज मॅट्रिमोनियल अमायकेबल रिलेशन. त्यानंतर शंकरगण नंतरचा राजा बघा, काय नंतरच्या राजाचं नाव आहे का, सनकरागन. सनकरागन फर्स्ट. कोकल फर्स्ट मॅरिड विथ द चंदेला प्रिन्सेस नट्टा देवी. यांना काय नट्टा देवी, चंदेलाच्या जी प्रिन्सेस आहे नट्टा देवी हिच्या सोबत विवाह केला. ही कोण आहे बघा, चंदेला प्रिन्सेस. चंदेला प्रिन्सेस सोबत आपल्याला मॅरिड विथ चंदेला प्रिन्सेस हू कोकला फर्स्ट और द कोकला फर्स्ट अँड हॅड 18 सन. 18 मुलं त्याला त्या राणीपासून किंवा प्रिन्सेस. एल्डेस्ट सन आणि तिचा मुलगा म्हणून शंकरगण फर्स्ट आहे. चंदेलाच्या प्रिन्सेसचा मुलगा म्हणजे शंकरगण पहिला आपल्याला दिसतो. हिज फादर डिफिटेड द सोमवंशी ऑफ किंग कोसल. ही वॉज सक्सेडेड बाय हिज सन बलहर्ष हुज रिजन वॉज व्हेरी ब्रीफ. नंतर युवराज आहे बघा, युवराज नंतरचा राजा आपण बघूया बघा, काय बघा युवराज नावाचा राजा आपल्याला दिसतो. या कलचुरी चिद्दीच्या मधला आपण पुढचा भाग बघूयात बघा. हया हे त्यांचं पुराणात आणि बाकीच्या ठिकाणी सांगलेली माहिती आहे बघा. याची क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. याच्यामध्ये खूप काय असं विचारण्यासारखं म्हणलं तर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर अँड द सम कोणाच्या सोबत मॅट्रिमोनियल रिलेशन्स होते किंवा त्याचा असणारा काही भाग बघूया बघा. युवराज फर्स्ट. Was the notwithstanding the close relationship between Kalchuris and the Rashtrakuta, the latter under the Krishna III invaded the kingdom of Yuvraj first. Later Yuvraj succeeded in driving the Rashtrakuta from his kingdom. This was a significant achievement in commemoration of which the famous poet Rajshekhar, who now live in the Kalchuri court, काय म्हणतात राजशेखरने या काळातल्या यांच्यात राज्य काय म्हणतात कोर्ट पोएट आहे बघा. कोण, राजशेखर, जो अगोदरच्या ह्याच्यामध्ये होता, कोणाच्या प्रतिहारांच्या मध्ये होता, तो या ठिकाणी दिसतो बघा, राजशेखर. त्याच्या पुस्तकाचे नाव लिहून ठेवतो बघा, ते तुम्हाला प्रश्न बनवून येईल बघा, प्रश्नात येईल. काय नाव आहे बघा पुस्तकाचं नाव, काय, विद्यासल भंजिका. विद्यासल भंजिका. सल भंजिका. भंजिका या बाजूला के शब्द आहे. हे राजशेखराने लिहिलेलं बुक आहे, विद्यासल भंजिका. युवराज. At the court of Yuvraj first was a Shaiva and helped the Shaivas asexual. हा शैव असणार राजा आहे बघा, शैव राजा, शैव किंग. तो शैवांना त्याचा धर्म वाढवण्यासाठी त्यासाठी दिलेले प्रयत्न आहे. लक्ष्मण राजा अँड द शंकरगण. लक्ष्मण राजा अँड शंकरगण दुसरा ह्यामध्ये आपल्याला बघायचं. शंकरगण दुसरा. युवराज फर्स्ट was succeeded by his son लक्ष्मण राजा, who won a victory over मूलराज फर्स्ट. मूलराज फर्स्ट वर या काय म्हणतात शंकरगण पराभूत काय म्हणतात विजय मिळवलेला दिसतो. लाईक हिज फादर लक्ष्मण राजा पॅट्रोनाइज शैविझम. हाही आपल्याला शैव पंथाला मानणारा दिसतो. शैव पंथाला मानणारा लक्ष्मण राजा नावाचा राजा दिसतो, ज्याचा वडील कोण, युवराज फर्स्ट जशा पद्धतीने मान. लाईक हिज फादर लक्ष्मण राजा पॅट्रोनाइज शैविझम. लक्ष्मण राजा was succeeded by his son शंकरगण सेकंड, who was a वैष्णव. त्याचा वडील शैव होता, पण ही शंकरगण सेकंड was a वैष्णवाईट, म्हणजे एक शैवाला मानणारा वडील. दुसरा म्हणजे काय, वडील आणि आजोबा शैवाला मानणारे, आणि त्याचा जो नातू आहे तो शैव वैष्णविझमला मानणारा राजा आपल्याला त्यामध्ये दिसतो. वैष्णविझम
Vaishnavism. He was succeeded by his brother Yuvraj II, who lacked marital order, and kingdom suffered serious reverses. आपल्याला अनेक त्या गोष्टी ठिकाणी झालेल्या दिसतात बघा. काय काय त्यामध्ये? His maternal uncle Chalukya Tail II attacked his kingdom. Hardly had he recovered from the shock when he was overwhelmed by the Parmara king Mul. The Kokala second, Kokal second. After the withdrawal of the Parmara, the minister of Sankargan II placed his son Kokala II on the throne. Under the Kokala, the Kalchuris recovered their power and he was succeeded by his son Gangeya Dev. त्याच्यानंतर याचा राजा आलेला आहे गंगेय देव. गंगेय देव यानं आपल्याला काय म्हणता येईल की ती जी सत्ता आहे परत आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार आपल्याला बघायला पाहिजे. अशी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे वरून खाली आपल्याला आलेली दिसते. ड्युरिंग हिज रिजन कल्चुरी बिकेम द ग्रेटेस्ट पॉलिटिकल पॉवर इन इंडिया. गंगेय देवच्याच काळात कल्चुरी सत्ता भारतातली सगळ्यात महत्त्वाची सत्ता बनलेली दिसते. This was most important contributing to his success that culture remained unaffected by the marauding raids of the Sultan Muhammad. सुलतान मोहम्मदच्या होणाऱ्या ज्या काही कॅम्पेन आहेत किंवा लूट आहेत त्याच्यापासून आपल्याला काय म्हणलं की कुठलाच परिणाम त्यावरती झालेला दिसत नाही. ही कॅरीड हिज आर्म टू ओरिसा ॲज फार ॲज द सी कोस्ट. जोपर्यंत सी कोस्ट पर्यंत जातात तिथपर्यंत त्यानं घेऊन गेलेलं दिसतं. Commemorated the great victory by assuming the proud title. टायटल त्यानं काय केलं? टायटल पण त्यानं घेतलेलं आहे त्रिका. त्रिका काय म्हणलेलं आहे? त्रिकालिंगाधिपती. त्रिकालिंगाधिपती हे त्यानं टायटल घेतलंय बघा. टायटल टेकन बाय द गंगेय देव. गंगेय देव हे टायटल त्रिकालाधिपती टायटल आपल्याला घेतलं. हे टायटल फक्त कल्चरी चेद्दीमध्ये त्रिकालाधिपती हे टायटल त्याने घेतलेले. लॉर्ड ऑफ त्रिकलिंग. त्रिकलिंगचा तो लॉर्ड. He sent an expedition under his son Karna, Anga and Magad, which never under the Pala king Nayapal. According to Tibetan tradition, Atisa Dipankara, who at time had residing in the Magadha, मगधला जो राहणार आहे त्याच्यातनं आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसतात बघा. took the initiative in Karnataka and Nayapal to conclude treaty of basis of mutual. त्यानंतरचा राजा आहे बघा कर्ण नावाचा राजा आहे बघा. कर्ण नावाचा राजा आहे जो आपल्याला ह्या ठिकाणी बघायला लागतो. कर्ण नावाचा काय कल्चुरीच्या चेद्दीचा असणारा सेकंड लास्ट रूलर किंवा इम्पॉर्टंट रूलर मधला लास्ट रूलर आहे बघा. महत्वाचा राज्यकर्ता म्हणून याकडे आपल्याला बघायला लागतं. लक्षात घ्या प्रश्न कशा स्वरूपाचे येतात आणि आपण अभ्यास काय करतो याचा मेळ घालता आला पाहिजे. तुम्ही अभ्यास काय करता आणि तुम्ही लिहिता काय याचा मेळ घालता आला पाहिजे. तुम्हाला जर तो मेळ घालता आला तर तुम्हाला चांगले मार्क पडणार बघा. 100% मार्क पडायला पाहिजेत. गंगेदेव was succeeded by his son लक्ष्मण कर्ण किंवा कर्ण बेटर नोन ॲज कर्ण. He was one of the greatest generals of his time. He wrested Allahabad from प्रतिहार. प्रतिहारापासून अलाहाबाद घेतलं ताब्यात कर्णानं. कर्ण नावाच्या राजानं प्रतिहारापासून अलाहाबाद ताब्यात घेतलं. कर्ण डिफिटेड द चंदेला. चंदेलालाही पराभूत केला. कीर्तिवर्मनचाही त्यांना पराभव केला आणि बुंदेलखंड ताब्यात घेतलं. बट अ feudatory of Chandela freed the countries from the Kalchuri. For more important was Karna invasion of Parmara kingdom of Malwa in alliance with Bhim first. The Chalukya king of Gujarat during the war, the Parmara king Bhoj died. The two allies got possession of Malwa. Subsequently, a quarrel broke out between Karna and the Bhima on the question of division of spoil. काय विभाजन करावं सत्तेचं त्याच्यातूनच आपल्याला वाद झालेले दिसतो. Despite the numerous wars fought with many power throughout the greater part of his life,
The result achieved by the Karna were too significant. Allahabad was the only addition to his paternal kingdom. अलाहाबाद हे त्याच्या राज्यामध्ये एकमेव ऍड झालेलं दिसतं. The series of rivers which Karna suffered, particularly at the end of his reign, diminish his glory and loosen his काय म्हणता येईल की होल्ड ओव्हर हिज फ्युडेटरीज. लास्ट रूलर आपल्याला त्यामध्ये कर्णानंतरचे महत्वाचे बघा. हिज सन यशकर्ण, त्याचा जो मुलगा आहे तो त्याचा सन आहे बघा. कोण आहे बघा? यशकर्ण. यशकर्ण आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसतो. यशकर्ण सिरीज ऑफ इन्व्हेजन ओव्हरवेल हिम. द चालुक्य विक्रमादित्य सिक्स, विक्रमादित्य सहाव्यानं त्याच्यावर काय म्हणतात रेड केली, रेडेड म्हणजे लूट केली हिज किंगडम. चंद्रदेव ऑफ द गढवालास डायनेस्टी रेस्टेड अलाहाबाद, बनारा. चंदेला डिफिटेड हिम अँड परमारा लक्ष्मणदेव प्लंडर्ड हिज कॅपिटल. परमारानं सुद्धा त्याची काही आपल्याला राजधानी लुटलेली दिसते. विजयसिंह वॉज द लास्ट कल्चरल किंग ऑफ एनी इम्पॉर्टन्स. कुठला बघा? विजयसिंह हा शेवटचा महत्वाचा राजा बघा. विजयसिंह शेवटचा महत्वाचा राजा आपल्याला त्यामध्ये दिसतो बघा. विजयसिंह वॉज अ लास्ट रूलर ऑफ दिस डायनेस्टी. काय लास्ट असणारा घटक आहे बघा ह्या ठिकाणी. कलचुरीचा महत्वाचा. त्रैलोक्यरम चंदेला डिफिटेड हिम अँड कन्क्वेअर्ड द होल ऑफ दहाल मंडल. दहाल मंडल खालीलपैकी कशाला म्हणलं जातं? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे बघा. दहाल मंडल ओके. त्याच्यानंतरचा भाग बघू आपण काय काय आहे बघा. आपल्याला झाले. आता आपल्याला बघायचं आहे परमार एक बघायचं आहे आणि गढवाल बघायचं. परमार अँड विल टॉक अबाउट द गढवाल रिजन. परमार आणि गढवाल. गढवालांचं आपण बघूया आणि मग परमारांकडे जाऊया बघा. गढवाल बघू मग परमाराकडे जाऊ. मग आपल्याला ही घराणे जी आहेत ते प्रादेशिक घराणे जे आहेत आपल्याला सांगितलेले ते संपून जातील बघा. परमार, गढवाल. गढवाल आहे, परमार आहे. पहिल्यांदा आपण गढवाल बघू. त्रिपुरीचे आपण बघितले काय बघा. लक्ष्मणराज हा राजा होऊन गेला. कोकल आपण बघितलं. त्यानंतर काय सत्य राहिला दुसरा गोविंद युवराज. ओके. माळव्यांचे परमार बघायचेच आहेत आपल्याला. त्याच्या अगोदर गढवाल बघूया बघा. गढवालांचा काय काय महत्वाचा भाग आपल्याला दिसतो बघा. गढवाल घराणं अचानकपणे पुढे आल्यामुळे त्यांचा उगम जो काही महत्वाचा आहे तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. गढवाल घराण्याचे काय आहे, त्यात काय काय महत्वाचा भाग आहे. ओके. हे दोन घराणे झाले की आपला ह्या पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ द अर्ली मिडल इंडिया विल बी द एंड. त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच काळाची वैशिष्ट्य पॉलिटिकल हिस्ट्री आपण ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणतात ना डायमेन्शन बघितले बघा. ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाजूने सुद्धा ती समजून घेतली होती. आपल्याला इकॉनॉमिक हिस्ट्री आपण प्रत्येकाची बघितलेली होती बघा. काय स्वरूपाची आहे किंवा कशा स्वरूपाची आहे ती आपण बघितलेली होती. गढवाल इमर्जन्स ऑफ गढवाल in Kannauj in the latter part of the 11th century is so sudden that it is difficult to determine the origin. The well-known theory of their connection with the dynasty of the sun and moon cannot be accepted as true, although tradition traces them back to an obscure descendant of Yayati. ययातीचेच कोणीतरी ती वारसदार असावेत अशा प्रकारचा त्याच्यावरचा एक संदर्भ लावला गेलेला दिसतो. अर्ली रुलर गढवाला डायनेस्टी वॉज फाउंडेड बाय द यशो विग्रह. त्याची जी काही स्थापना केलेली आहे बघा यशो विग्रहने केले.
म्हणजेच काय, गढवाल घराणे अचानकपणे पुढे आल्यामुळे त्यांचा उद्गम कसा झाला याची पुरेशी माहिती मिळत, अचानक पुढे आलं. काही इतिहासकारांच्या मते राष्ट्रकूट किंवा राठोड घराण्याशी त्यांचा संबंध असावा. या घराण्याचा तिसरा वंश चंद्रदेव याने गढवाल घराणे स्थापन केले असावे. या घराण्यातील तिसरा वंश चंद्रदेव याने हे घराणे स्थापन केले असावे. काय म्हणतात, स्थापन केले असावे. कोण? चंद्रदेव. कधी? 1080 ते 85. कालखंड काय? 80 ते 85 AD. 1080 to 1085. गढवाल घराणे असा एका शिलालेखात चंद्रदेवाने काही घराण्याशी, काशी घराण्याशी उत्तर कोसल, कुशी, कनौज, इंद्रस्तय नजीक या प्रदेशावर संरक्षक म्हणून पवित्र क्षेत्राचा संरक्षक असे बिरुद धारण केल्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ बहुतेक सर्व उत्तर प्रदेशाचा त्याच्या राज्यात समावेश होता. पूर्वेकडे काय म्हणलं जातं, त्याने बंगालच्या विजयसेनास रोखले होते. चंद्रदेव 1100च्या सुमारास मृत्यू पावला. पुढील काही वर्षात या घराण्यास वाराणसी शिवाय अन्य प्रदेश गमवावा लागला. चंद्रदेवानंतर त्याचा पुत्र मदनपाल याने वाराणसीत आलेलं दिसतं. वाराणसीत आपली राजधानी स्थापन केली. काय? मदनपालनं वाराणसीत आपली राजधानी स्थापन केली. राजधानीची स्थापन केली. मदनपालानंतर गादीवरला गोविंदचंद्र, बरोबर. त्याचबरोबर नंतर काय, यशोविग्रही म्हणलं जातं बघा. सन महिंद्रचंद्रचा असणारा महिताल was the ruler of some consequence of who ruled in some part of the Uttar Pradesh. Chandradev took hold of the opportunity afforded by the departure of Mahmud from the northern त्याच्यानंतर काय म्हणलं जातं की ऑल द टेरिटरी फ्रॉम द अलाहाबाद टू बनारस. कुठपर्यंत प्रदेश आहे बघा, अलाहाबाद पासून बनारस पर्यंतचा प्रदेश त्यांच्या ताब्यात. अलाहाबाद ते बनारस आपण बघितलं. काशीला त्यांनी, बनारस म्हणजे काशी हा प्रदेश त्यांच्या ताब्यात असलेला दिसतो. बनारस ही इम्पोज अ टॅक्स कॉल्ड एज तुरुष्क दंड. हा जो टॅक्स आहे बघा, त्यांचा एक टॅक्स आहे तुरुष्क दंड नावाचा टॅक्स आहे बघा. तुरुष्क दंड नावाचा टॅक्स, तुरुष्क नावाचा कर आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसतो. तुरुष्क नावाचा कर. Impose a tax called तुरुष्क दंड, possible to defray the expenses war against the Muslim invasion or to make annual payment to the latter. He also succeeded by son मदन चंद्र, but also known as मदनपाल. नंतर गोविंदचंद्र आहे बघा. गोविंदचंद्र असलेला नंतरचा राजा आहे गोविंदचंद्र. Govindachandra. He succeeded by the Madan Chandra and was perhaps the greatest king of the dynasty. More than 40 inscriptions have come to light which testifies the splendor of his region. 40 inscription मध्ये जवळजवळ 40 अभिलेखामध्ये याची माहिती मिळते. अभिलेखात याची माहिती मिळते. माहिती मिळते. Taking advantage of the weakness of the Pala monarchy, he annexed the portion of Magad. मगधवर पण त्याने आक्रमण केलं. Govindchandra must have aggrandized himself at the cost of Chediz. He also defeated चंदेला. चंदेलांचाही पराभव केला. पालांवर पण आक्रमण केलं
आणि त्याचबरोबर काय म्हणलं जातं की राहिलेला माळवा पण जिंकला. अशा वेगळ्या प्रकारचं त्याचं असणारं पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन किंवा पॉलिटिकल हालचाली ज्या आहेत त्या दिसतात. इनफॅक्ट गोविंदचंद रेज कन्नौज टू एन कन्नौजला गौरवशाली स्थान मिळवून देण्यात गोविंदचंद्रचं महत्वाचं योगदान आहे. गौरवशाली स्थान मिळवून देण्यात महत्वाचे योगदान, गौरवशाली स्थान मिळवून देण्यात महत्वाचे योगदान. महत्वाचे योगदान आपल्याला त्या ठिकाणी असलेलं दिसतं. Potential were afraid of the powers and show due respect to him. His region was marked by the literary activities. His ministers named लक्ष्मीधरा. लक्ष्मीधरा नावाचा जो कवी आहे त्या लक्ष्मीधरा याच्या दरबारात असणार, यानं काही या काळाचं लेखन केलेलं दिसतं. त्याच्याबद्दलची काही माहिती आपल्याला त्यात दिसते. नंबर ऑफ वर्क ऑन लॉ अँड प्रोसिजर. द मोस्ट इम्पॉर्टन्स ऑफ दिस कृष्ण कल्पतरू, कृत्य कल्पतरू अँड कल्पद्रुम. कृत्य कल्पतरू, कृत्य कल्पतरू किंवा त्यालाच काय म्हणाल आहे कल्पद्रुम. कल्पद्रुम शब्द वापरलेला कल्पद्रुम. कृष्ण कल्पतरू या पुस्तकाचं नाव लक्ष्मीधरा ह्या व्यक्तीनं ते लिहिलेलं आहे. त्यामुळे तो प्रश्न तसा बनला तर त्या दृष्टिकोनातनं बघा. त्यानंतर विजयचंद्र आहे बघा, पहिल्यांदा हे जर बघून घ्या. गोविंदचंद्र नंतर दुसरा असणारा राजा बघा गोविंद, याने आपल्या पित्याच्या कारकिर्दीत मोठा पराक्रम गाजवून त्याने गजनीचा सुलतान तिसरा मसूद याची स्वारी हजी तुगलीन या नेतृत्वाखाली स्वारी परतवून लावली आणि इसवी सन 1098 ते 1115 मध्ये गोविंदचंद्र बंगालचा पालचा पराभव करून मगध राज्याचा काही प्रदेश जिंकून घेतला. दक्षिणेतील चोल यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. कोणाचे? गोविंदचंद्रचे. 18व्या शतकातील एका लेखात गोविंदचंद्रने गौड, वंग, चंपारण आणि त्याचबरोबर काय म्हणलं जातं की नेपाळ, कलिंग, सौराष्ट्र, लोहावारा, तेलंगणा, महाराष्ट्र, भो, चीन येथील राजांचा पराभव केला असा उल्लेख आहे. बंगालच्या रामपालची पुतणी कुमारदेवीच्याशी त्याने विवाह केला. बंगालच्या रामपाल याच्या पुतणी कुमारदेवीशी विवाह केला. बंगाल सोबत पण त्याचा वैवाहिक संबंध किंवा त्या प्रकारचे नातेसंबंध आपल्याला असलेले दिसतात बघा. वैवाहिक संबंध. गोविंदचंद्रच्या कारकिर्दीत त्याच्या एका युद्ध व शांतता खात्याच्या मंत्र्याने वाङ्मयीन क्षेत्रात प्रोत्साहन दिले. लक्ष्मीधर या विद्वान ग्रंथकाराने विधी, न्यायालयीन कामकाज व अन्य महत्त्वाच्या ग्रंथावर कृत्य कल्पद्रुम हा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला. गोविंदचंद्राच्या दरबारातील एक कवी दामोदर दर्शन याने राजपुत्रांना वाराणसीच्या प्रादेशिक माध्यमातून संस्कृत शिकवण्यासाठी युक्ती व्यक्ती प्रकरण हा ग्रंथ संकलित केला. त्याचं नाव काय बघा? दामोदर दर्शन. काय? उक्ती, कृती, व्यक्ती, कृती नाही, उक्ती, व्यक्ती आणि तिसरा जो घटक आहे तो बघा प्रकरण हा ग्रंथ संकलित केला. दोन आपल्याला ह्या गडवालांच्या घराण्यातले कृत्य कल्पतरू, उक्ती, व्यक्ती आणि प्रकरण या ग्रंथ संकलित केला. प्राणाचार्य भट्ट पंडित याने वैद्यकीय विषयांवर लेखन केले.
गोविंदचंद्राने आपली बौद्ध धर्मीय राणी कुमारदेवी हिला आपल्या धर्मप्रसारणास आचरण करण्यास संमती दिली. आपल्या आपल्या धर्म म्हणजे बौद्ध धर्माचा. इतकेच नव्हे तर सारनाथ येथील धर्मचक्र परिषदेसाठी एक नवा विहार बांधण्यासाठी परवानगी दिली. त्याने सुवर्ण नाणी पाडली. सुवर्ण नाणी त्यानं पाडली आणि विविध विद्या विशेष वाचस्पती असे वर्णन करण्यात आले. सुमारे 1154 पर्यंत त्याचं राज्य असलेले. गोविंदचंद्र नंतर त्याचा मुलगा विजयचंद्र आला. याच्यावर प्रश्न जो विचारला जाईल बघा, ही एक महत्वाचा प्रश्न आहे. दामोदर दर्शन एक प्रश्न आहे, लक्ष्मीधराचा एक प्रश्न राहील आणि त्याचबरोबर काय म्हणतात की अभिलेखांचा एक प्रश्न राहील, राजधानीचा एक प्रश्न राहील. असे 3-4 प्रश्न यातनं बनतील बघा. ओके, तर जर आपण आता पुढचा भाग बघू काय आहे ते. विजयचंद्र गढवालांचा आणखी एक महत्वाचा राजा. त्याच्या काळात काय काय ते बघणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, काल जसा आपण एक पालांचा एक प्रश्न विचारला बघा, देवपालच्या काळात बलपुत्र देव याच्या विनंतीला मान देऊन नालंदाला 5 गावं दिली, असा 24ला प्रश्न विचारला होता. तो आपल्याला आपल्या रेफरन्स बुक मध्ये सापडतो बघा. नंतर विजयचंद्र नंतरचा जो राजा आहे त्याला काय म्हणलेलं आहे, विजयचंद्र. काय सांगितलेलं विजयचंद्रनं, गोविंदचंद्र was succeeded by his son विजयचंद्र. द पृथ्वीराज रासो क्रेडिट हिम विथ वाईड कॉन्क्वेस्ट. त्याच्याबद्दलची माहिती पृथ्वीराज रासो मध्ये मिळते. पृथ्वीराज रासो त्याला याचे श्रेय देताना दिसतं. कशाचं, ह्या क्रेडिट म्हणजे वेगळ्या प्रकारच्या मोहीम आहेत त्याच्याबद्दलचं क्रेडिट. It is difficult to accept the evidence of these bardic tales at their face value. अरब तुर्क यांना आक्रमणास यशस्वीपणे तोंड दिले. त्याने गजनीच्या अल्लाउद्दीन घुरीस लाहोर येथून हाकलून देऊन लाहोरच्या वर कब्जा मिळवलेला दिसतो विजयचंद्रनं. पूर्वेकडे त्याने गढवाल घराण्याची सत्ता दक्षिणपर्यंत बिहारपर्यंत नेली. पूर्वेकडे त्यानं काय दक्षिण बिहारपर्यंत सत्ता नेली. पूर्वेकडे दक्षिण बिहार पर्यंत सत्ता विस्तार केला. सत्ता विस्तार आपल्याला केलेला दिसतो. परंतु पश्चिमेकडे मात्र विग्रहराज विशालदेव याच्याशी झालेल्या संघर्षात त्यास दिल्ली सोडून द्यावे लागले. वारंवार येणारे परकीय आक्रमणे व अंतर्गत बंडे यामुळे त्याच्या प्रशासनात शिथिलपणा आलेला होता. त्यानंतरचा असणार राज्य करता येतो जयचंद्र. जयचंद्र नावाचा राजा आपल्याला दिसतो. विजयराज son and successor, he came to be thrown at 1170. 1170 गादीवर आला. गढवालांचा आपण घराणा बघत आहे. प्रश्न काय बनतील तर प्रश्न आहे बघा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरवर प्रश्न बनवत तेच परत का तर तुम्ही 24-25 पेपर बघा, तुम्हाला 30 लाईन पण प्रश्न विचारायची पद्धतच ती दिसेल बघा. तुम्हाला असं वाटायला नको की एकच एक रिपीट कॅसेट का होते, तर एकच गोष्ट आहे बघा, क्वेश्चन पॅटर्न जर त्याच फॉर्मॅटमध्ये येत असेल तर आपल्याला रिव्हिजन पण त्याच पद्धतीचं करणं गरजेचं आहे आणि त्याच्यात न येणाऱ्या पॅटर्नचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. असं नाही की त्याने विचार, कारण पुढच्या वेळेस त्याने पॅटर्न जर चेंज केला तर आपण त्यामध्ये अपडेट झालं पाहिजे. हिज करिअर अँड अचिव्हमेंट्स हार्डली नोन फ्रॉम हिज कॉपर प्लेट्स. द Venergeses of Prithviraj Rasu are the illusioned by the Muslim Chronicle and other independent sources. Jayachandra was the last great monarch of Kannauj, whose power and resource must have impressed the Muslim historian. Jayachandra's peaceful region was seriously menaced by the Muzuddin Muhammad Ghuri. मुजुद्दीन मोहम्मद घुरीच्या आक्रमणामुळे शांततापूर्ण जे राज्य होते त्याला धक्का बसला. मुजुद्दीन मोहम्मद घुरीच्या असणाऱ्या आक्रमणामुळे काय म्हणता येईल की जयचंद्राचे जे राज्य शांतता पद्धतीने चालत त्याला धक्का बसला. ओके, हु आफ्टर कन्क्वेरिंग द लँड अजमेर फ्रॉम द चहामनाज
advanced with large force against the Kannauj in 1193. Jayachandra met him on the plain between the Chandwad and the Etawah, still fighting. Jayachandra name is associated with history of Sanskrit literature from the liberal patronage extended by him to Sriharsh, who wrote the well-known Naishadhiya Charita, Khandan Khand Khadya, the latter being the most famous important of the Vedanta treatise. काय श्रीहर्ष पर्यंत आपल्याला त्याचं नाव जोडलेलं दिसतं बघा. विजयचंद्रचा पुत्र गढवाल सत्तेवर आला. कोण? जयचंद्र. त्याने पूर्वेकडे आपल्या काय म्हणता येईल की साहित्य राज्याचा विस्तार केला, परंतु बंगालच्या लक्ष्मण सेने त्याची काय म्हणता येईल की अस्तित्व जास्त दिवस राहू दिले नाही. जयचंद्राने कवी साहित्यिक यांना आश्रय दिला. मग त्यातला श्रीहर्ष नावाचा कवी त्या काळातला दरबारातला महत्वाचा. श्रीहर्ष श्रीहर्ष हा महत्वाचा कवी आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. श्रीहर्ष नावाचा जो कवी आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात, जयचंद्राच्या दरबारात होता. त्यानं काय लिहिलं? नैषधीय चरित्र. नैषधीय चरित्र लेखन केलेलं काय? नैषधीय चरित्र. खंडन खंड खाद्य आपल्याला लिहिलं गेलं. खंडन खंड खाद्य आपल्याला लिहिलं गेलेलं दिसतं. या ग्रंथाचा करता श्रीहर्ष जयचंद्राच्या दरबारात होता. तो स्वतः कृष्ण भक्त असला तरी एका बौद्ध भिक्षूने त्यास बौद्ध धर्माची दीक्षा दिल्याचा उल्लेख एका आलेखात आला आहे. जयचंद्रच्या इतिहासात मशहूर झाला तो चहामन घराण्याचा तिसरा पृथ्वीराज. याने जयचंद्राची कन्या काय म्हणतात संजोगिता हिच्या स्वयंवर प्रकरणामुळे होय. त्याच्या कारकिर्दीत महत्वाची घटना म्हणजे शहाबुद्दीन घोरीची 1191 मधील चहामन घराण्याचा तिसरा पृथ्वीराज याच्यावरील स्वारी. पृथ्वीराजने तराईच्या लढाईत बॅटल ऑफ तराई 1191 आणि 1192 दोन अशा बॅटल ऑफ तराई तराईच्या लढाई आपण म्हणलेलं आहे तीच आहे केलेला पराभव. आणि काय म्हणतात दुसऱ्या स्वारीत घोरीने पृथ्वीराजचा पराभव करून त्यास ठार मारले ही होय. यावेळी जयचंद्र राठोड म्हणजेच गढवाल पृथ्वीराजच्या मदतीस न जाता अलिप्त राहिला, कारण आपल्या शत्रूचा म्हणजे पृथ्वीराजचा पराभव झाल्यास आपणास चहामनचा प्रदेश मिळेल व आपण मोठे राजे होऊ अशी जयचंद्राची कल्पना होती. परंतु नंतर 1194 रोजी जयचंद्रवर चाल केली घुरीनं मोहम्मद घुरी यानं चाल केली आणि चांदवाड इटावा येथील लढाईत घुरीने जयचंद्रचा पराभव करून त्यास ठार मारले. मात्र जयचंद्राचे राज्य न घेता घुरीने त्याचा पुत्र हरिश्चंद्र याच्या ताब्यात ही आपल्याला सत्ता दिली. हरिश्चंद्राचे पुढे काय झाले ते अजून काय डिटेल आपल्याला माहीत नाही. त्यात आपण बघितलं काय बघा, रिपीट ऑफ द जयचंद्र कुणाच्याकडून झालेलं आहे? मुस्लिम रूलर आहे. हरिश्चंद्र जयचंद्र वाज अलोट टू वॅसल शहाबुद्दीन अदकाल हे आपल्याला त्या असणारे राज्यकर्ते दिसतात बघा. हे आपण सगळं गढवाल घराणं बघितलं. नाउ विल टॉक अबाउट द परमार डायनेस्टी. परमार बघूया, परमारांचं काय काय आपल्याला माहिती आहे. परमार घराण्याचं आपण समजून घेऊया बघा. बरोबर, या काळातल्या पुस्तकांची नावं तुम्हाला अर्ली मिडिवलची माहिती असली पाहिजे बघा. गढवाल घराणं आपण बघितलं, गढवाल गेलं की माळव्याचे परमार बघूयात बघा. मग आपलाच लेक्चर या ठिकाणी संपेल बघा. माळव्याचे परमार घराणं इथपर्यंत समजलेलं आहे का बघा? काही प्रश्न असतील किंवा काय असेल ते विचारा. शक्यतो क्वेश्चन पेपर सोडवत चला. क्वेश्चन पेपर मधनं तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा चांगला फायदा होईल बघा. खूप चांगला फायदा होईल. त्याचा फायदा झाला तर तुम्हाला क्वेश्चन पेपर चांगले सोडवले तर तुम्ही परीक्षाही व्यवस्थित पद्धतीने पास व्हाल बघा. परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरचाच रिव्हिजन किंवा त्याबद्दलची तुमची असणारी जी काही धडपड आहे ते क्वेश्चन पेपरमध्ये जास्त करायला पाहिजे बघा. काय प्रश्नपत्रिका ह्या तोंडपाठ तर असल्याच पाहिजेत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे तर खूप गोष्टीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे बघा. म्हणजे क्वेश्चन पेपरचा अभ्यास करायला पाहिजे, सिलेबस बघायला पाहिजे आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी आहेत त्या गोष्टी बघायला पाहिजे बघा. आता आपण बघूया परमार डायनेस्टी. परमार डायनेस्टीचा अभ्यास आपण करूया.
काय म्हणलेलं आहे, माळव्याचे परमारडाईन, परमाराज किंवा परमाराज. काय, प्रतिहारांच्या वर्चस्वाखाली माळवा होता आणि तेथील परमार हे प्रतिहारांचे किंवा राष्ट्रकुटांचे मांडलिक असावे. 10व्या शतकात प्रतिहारांचा ऱ्हास होत असल्याची संधी साधून आपल्याला काय दिसतं, परमार आलेले दिसतात का. परमाराने स्वातंत्र्य घोषित केलं. प्रथम उज्जैन ही त्यांची राजधानी. सुरुवातीला काय, उज्जैन ही त्यांची राजधानी प्रथमतः. त्यांची राजधानी. उज्जैन ही त्यांची राजधानी आलेली दिसते. उज्जैन त्यांची राजधानी. परंतु नंतर ती धार मध्य प्रदेशमध्ये, नंतर त्याला धार मध्ये आपल्या धार म्हणजे कुठं MP मध्ये हलवण्यात आलं. त्या राजधानीला हलवण्यात आले, ट्रान्सफर करण्यात आले. धार या ठिकाणी राजधानी हलवण्यात आली. परमारचा पराक्रमी राजा वाकपती मांजा होता. त्याने त्रिपुरेचे कलचुरी आणि चालुक्याचा दुसरा तैलप यांचा पराभव करून चालुक्याशी झालेल्या हातघाईच्या लढाईत तो पकडला गेला. त्यास काय म्हणलं जातं की मारले. वाक्यपती राजा, कला व साहित्याचा भोक्ता, त्याने अनेक तलाव बांधले. काय अनेक काय म्हणतात ना, इरिगेशनची कामं आपल्याला केलेली दिसतात. धार येथील मंजूसागर हा त्यापैकी एक तलाव. धार नावाचं ठिकाण मध्य प्रदेशमधलं मंजू तलाव नावाचा मंजूसागर तलाव हा या राजानंच बांधलेला होता. त्याने आपल्या राज्यातील महत्वाच्या नगरात अनेक सुंदर मंदिरे बांधली. त्यांच्या दरबारात पद्मगुप्त, धनंजय, दशरूपचा कर्त, त्याचबरोबर धनी, हलयुद्ध आणि मोठे साहित्यिक होते. परमार घराण्यातील सर्वात श्रेष्ठ राजा भोज होय. काय, परमार घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा कुठे आहे बघा, भोज आहे बघा. तो जसा मग आपल्याला हे भोजापर्यंत येण्या अगोदरच्या आणखी काही आपल्याला हिस्ट्री बघूया बघा. उपेंद्र म्हणलेला आहे बघा. त्याच्यातला सुरुवात तिचा रूलर काय कोण सांगितलेलं बघा. द किंगडम ऑफ परमार वॉज सिच्युएटेड ॲट द वेस्ट बँक ऑफ कलचुरी. उपेंद्र एज नोन ॲज कृष्णराज. उपेंद्रलाच काय कृष्णराज म्हणलेलं. Upendra is called as Krishnaraj. Upendra is called as Krishnaraj. West Bank of was one of the founder of the Parmar family. Dhara, modern Dhar, in the Madhya Pradesh was the capital of Parmar. Siang, Siyak नंतरचा राजा बघा, सियाक दुसरा. सियाक दुसरा असणारा राजा, सियाक दुसरा. The history of Parmara really begins with the accession of the Siag. His greatest dream was to defy the authority of the Rashtrakud, acknowledged so far by the Parmara. The death of Rashtrakud Krishna III presented him or the opportunities and he declared himself independent. Siag secured a large slices of territory. अनेक म्हणतात ना वेगळा प्रदेश त्याने जिंकलेला होता. कोण, प्रतिहारांकडून काय जिंकला होता, सियाकडून प्रतिहार आणि राष्ट्रकुटांकडून काही प्रदेश जिंकला होता. प्रतिहार आणि राष्ट्रकूट याकडून प्रदेश जिंकला. राष्ट्रकूट आणि प्रतिहारकडून प्रदेश जिंकला. बोथ फ्रॉम प्रतिहार अँड राष्ट्रकूट. नंतर वन ऑफ हिज टू सन्स मुंजा अँड सिंधुराज ही वॉज सक्सेडेड बाय. नंतर मुंजा आला, मुंजा नंतर मग सिंधुराज आला. मुंजा आणि सिंधुराज याची दोघ मुलं आहेत बघा. सिंधुराज is the son of their ruler. He was most glamorous king of the dynasty. He was a great warrior and many stories of his gallantry are sung in the ballad. Ballad हे ballad काय बघा, ballad हे लोकसाहित्य आहे. यामध्ये या मुंजाबद्दलची माहिती मिळते. लोकसाहित्य इज द बॅलड साठी शब्द आलेला लोकसाहित्य.
ballad. He defeated the culture king Yuvraj II. His major effort were directed toward expanding the areas of his kingdom. राज्याचा प्रदेश वाढवला, क्षेत्र वाढवलं राजपुताना region कडती. मुंजा next defeated Mulraj of the Chalukya dynasty of Anhil Patan. अनहिल पाटण किंवा चालुक्य जे गुजरातचे त्यांच्या मुलराज नावाच्या राजाला पराभूत आपल्याला ह्या मुंजाने केलेलं दिसतं. मुंजा नावाचा परमाराच्या राजानं चालुक्य जो आहे गुजरात त्याच्या राजाला पराभूत केलं. द ग्रेटेस्ट एनिमी ऑफ मुंजा वाज द चालुक्य तैल सेकंड. म्हणजे महत्वाचा जे काय विजय आहे चालुक्य आहे, चालुक्य तैलप दुसऱ्याला पराभूत केलं. चालुक्य राजा तैलप दुसरा याला पराभूत केलं. आणि दुसरा भाग आहे की त्यानं काय म्हणलं तर मुलराजला पराभूत केलं. एवढं त्याचं आपलं ग्लॅमरस असणार किंवा प्रभावशील महत्वशील असणार त्याचा कालखंड दिसतो. Rashtrakuta and wanted to assert his authority over Malwa, which once belonged to them. Taila invaded Malwa no less than 6 times, but on all occasions he was repulsed by the. म्हणजे काय तैलप यानं 6 वेळा प्रयत्न केला माळावरती विजय मिळवण्याचा, प्रत्येक वेळेस या मुंजा नावाच्या राजाने त्याला पराभूत करून माघारी पाठवलं. In order to great right of this chronic menace, Munja launched an aggressive campaign against Taila II. But was entrapped by the enemy and put to death. मग त्याला आक्रमक धोरण राबून गेला पण त्याला पकडलं गेलं आणि मारलं गेलं मुंजाला. मग त्याचा भाऊ आला, त्याचा छोटा भाऊ आला सिंधुराज, who recovered lost territories from तैला. ना तैलप दुसरा या कडून घेतलेला प्रदेश परत घेतला. तैलप कडून प्रदेश घेतला बघा परत घेतला. तैलपनं जो प्रदेश जिंकलेला होता याला मारल्यानंतर मंजाला तो प्रदेश परत आपल्याला सिंधुराजने घेतलेला दिसतो. ही ऑल्सो कन्क्वेड द लता. लता म्हणजे काय साऊथ गुजरात. लता ह्या शब्दाचा लता हे प्रादेशिक शब्द आहे त्याला साऊथ गुजरात असा शब्द आहे. साऊथ गुजरात लता मीन्स साऊथ गुजरात. साऊथ गुजरातसाठी वापरलेला शब्द. बट इज अटेम्प्ट टू असर्ट सुप्रेमसी ओव्हर द नॉर्थ गुजरात वॉज फॉइल्ड बाय द चालुक्य रूलर चामुंडराय सन ऑफ मुलराज. मुलराजला पराभूत आपल्याला मुंजाने केलं. नंतरचा महत्वाचा राजा आहे भोज. हे सगळं एकदा लिहून घ्या. आपण भोजाकडे जाऊयात. ओके, भोजा नावाचा राजा जो आहे तो भोज. Sindhuraj was succeeded by his son Bose, the greatest celebrity of Parmar. Bose region as half of century was marked by the series of strenuous. त्यामध्ये काय सर्वश्रेष्ठ राजा भोज होता. तो जसा उत्कृष्ट सेनापती मुत्सद्दी होता तसा श्रेष्ठतम साहित्य गुण असलेला कलावंत. त्याने कल्याणीची चालुकी, अनिलवाडची चालुकी, अन्य राजाशी यशस्वी लढाया केल्या. परंतु भोजाच्या कारकिर्दीस अखेरीस चालुक्य राजा पहिला भीम व कल्चुरी राजा लक्ष्मीकर्ण याने संगणमताने भोजाच्या सैन्यावर दोन्ही बाजूने हल्ला चढवला. लढाई चालू असतानाच भोजाचा मृत्यू झाला. त्यामुळे लढाईचे पारडे फेडले. राजधानी धारवर संयुक्त सैन्याने कब्जा केला. या माळव्यात मोठ्या प्रमाणात लूटमार झाली. यानंतर परमार घराण्याचे महत्व संपुष्टात आले आणि अखेरीस परमार घराणे नामशेष झाले. ओके, आता ह्यातलं बघूया. सिंधुराज वाज सक्सेडेड बाय सन Bhoj, the greatest celebrity of Parmar. Bhoj region, half a century was marked by the ruler series of strenuous campaign against numerous. म्हणजे वेगळ्या राजांनी संयुक्त आघाडी केली आणि धार नावाची राजधानी ताब्यात घेतली दिसते. Bhoj was fought against several kings. He could acquire no territory except Konkan. कोकण सोडून त्याने बाकी कोणता प्रदेश जिंकलेला नाही. म्हणजे कोकण तरी त्याने जिंकलेला दिसतो. What distinguished him from his contemporary was his profound scholarship and patronage of learning. वेगळ्या प्रकारच्या शिकण्याला या टीचिंग शिक्षणाला त्यानं राजश्री दिलेला दिसतो.
He credited with authorship of more than 23 books on varied subjects. Bhoj campaign on the Yoga Sutra. भोजाचं काय Yoga Sutra. Commentary on Yoga Sutra Patanjali. योग सूत्र पातंजलीचे जे आहे त्यावर भाष्य लिहिले कुणी भोजानं. एक महत्वाचा प्रश्न, डायरेक्ट प्रश्न आहे बघा हा, डायरेक्ट प्रश्न आहे म्हणजे पतंजली कंटेम्पररी. दो a great example of his erudition is Samaranga Sutradhar is an excellent work and art and architecture. काय सगळ्यात आणखी काय भोजाचं काय समरांग सूत्रधार, समरांगण सूत्रधार ही कशावरचं पुस्तक आहे बघा, आर्ट अँड आर्किटेक्चर. आर्ट अँड आर्किटेक्चरचं असणार पुस्तक कोणाचं आहे, भोजाचं आहे. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे, कोण आहे काय आहे त्याच्यावर प्रश्न आलेला. समरांग सूत्रधार. Men of letters like Dhanapal, Udvat and many others live in his court. He founded the city of Bhojpura and built a number of temples. With the passing away of Bhoja, the era of Parmar ascendancy was over. Bhoja death was followed by the disputed succession. वारसामध्ये आपल्याला वादविवाद आलेला दिसतो. One of the claimants, Jayasingha, who was probably the Bhoja's son, seized the throne with the help of erstwhile enemy Chalukya Prince Vikramaditya VI of the Deccan. Henceforth, Jayasingha became a staunch ally of Vikramaditya and helped the latter in an unsuccessful expedition against the eastern Chalukyas of Vengi. Udayaditya, a brother of Bhoja, succeeded Jayasingha. The famous temple of Nilkanteshwar temple in Bhilsa is ascribed to him. Nilkanteshwar temple सुद्धा आपल्याला या परमारांच्या काळात बांधलेलं दिसतं. Udayaditya had a number of sons, and two of them, Lakshman Dev and Naravarma, ruled in succession after his death. The last known ruler of Parmar was Mahelaka Dev. शेवटचा राजा महिलक देव. शेवटचा परमारांचा राजा. शेवटचा राजा महिलोकदेव. महिलोकदेव हु वॉज डिफिटेड बाय अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीने त्यावर आक्रमण केलं, तो पराभूत झाला आणि त्याचबरोबर माळवा हा सल्तनतचा, दिल्ली सल्तनतचा भाग झालेला दिसतो. देर आर सेव्हरल मायनर ब्रांचेस ऑफ परमाराज रुलिंग इन वेरियस पार्ट ऑफ राजपुतना रिजन. माउंट एबू, वगाडा, मॉडर्न बंसवारा, डुंगरपूर, जवलीपुरा, जाल्लोर, भिनमल in southern Marwar. All these were ultimately conquered by the neighboring states such as Guhilas or the Chahmanas. Under the Parmaras, a rich galaxy of literary giants thrown the Malwa. Dhara was the Makka literature of days of Bhoja. धारा ही वेगळ्या साहित्यिकांचं महत्त्वाचं केंद्र त्या काळात असलेलं दिसतं बघा. Image of Saraswati installed by him in the main hall of Saraswati temple at Dhara. जे सरस्वतीचं चित्र जे दिसतं आपल्याला, विद्येची देवता म्हणून धाराच्या मंदिरात आपल्याला त्यांना इस्टॅब्लिश केलेली दिसते. आता बघा त्याच्या काळातले काही पुस्तकांची नावं आहेत बघा, ती आपण घ्या. भारताच्या प्राचीन इतिहासातील भोजराजाची कीर्ती आपल्याला साहित्यिक व विद्वान म्हणून पसरली होती. त्याला एका शिलालेखात कविराज म्हणले. त्याने वैदिकशास्त्र वेगळ्या पुस्तकांमध्ये लिहिले. त्याने काय केलंय, वैदिकशास्त्र आणखी कशा कशात दिले बघा. वैदिकशास्त्र, ज्योतिष, खगोलशास्त्र, खगोलशास्त्र, धर्म व्याकरण आणि स्थापत्य इत्यादी विषयावर 10-12 या विषयावर ग्रंथ लिहिले. स्थापत्य या विषयांवर ग्रंथ लिहिले. त्याने वैदिकशास्त्रातील आयुर्वेद सर्व वैदिकशास्त्रावरील महत्वाचा ग्रंथ लिहिला. वैदिकशास्त्रावरील कोणत्या पुस्तकाचं नाव काय बघा, आयुर्वेद सर्वस्व.
आयुर्वेद सर्वस्व हा ग्रंथ लिहिलेला दिसतो. आणि शिल्पकलेवरील सम्रांग सूत्रधार हे 2 ग्रंथ प्रख्यात आहेत. त्याने राजधानी धारचा विस्तार करून सध्याच्या भोपाळच्या दक्षिणेस भोजपूर हे नगर वसवले. त्याचबरोबर धार येथे भोजशाला नावाचे विद्यालय. भोजानंतर उदयादित्य याने परमार सत्ता वाचवण्याचा प्रयत्न केला. या घराण्यातील अखेरचा राजा अरुण याच्या काळात मुस्लिम सत्ता आली आणि अल्लाउद्दीन खिलजीने परमारांचा शेवट केला आणि या ठिकाणी परमार घराणं आपल्याला संपलेलं दिसतं बघा. म्हणजे आपण काय बघितलं, परमार बघितलं आजच्या लेक्चरमध्ये. त्याचबरोबर काय म्हणता येईल की परमाराबरोबर आणखी काय काय बघितलं बघा. काय काय पाहिलं आपण, परमार बघितलं. त्याच नंतर आपल्याला पुढचा घटक काय बघा, परमारानंतर काय बघितलं आपण, परमार. परमाराच्या नंतर काय काय पाहिलं हे महत्वाचं आहे बघा. तुम्हाला त्या गोष्टी कळायला पाहिजेत बघा. काय काय पाहिलं हे महत्वाचं आहे. बरोबर. आपण काल काय पाहिलं बघा, काल आपण बघितलं काल काय बघितलं आपण बघा, प्रतिहार बघितलं. प्रतिहार डायनेस्टी काल बघितली. काय म्हणता येईल की हां, प्रतिहार डायनेस्टी बघितली. आज काय बघितलं बघा आपण, परमार